नमस्कार, मी मेघा तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। कालचा व्हिडिओ तुम्ही माझा पाहिला असेलच, ज्यामध्ये शाकंभरी नवरात्र प्रारंभाच्या दिवशी मी कुलदेवीची कुंकुमार्चन ही सेवा केली होती आणि त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की मी भाज्यांची धनधान्याची ही पूजा केलेली आहे। तर आज या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा माता, शाकंभरी माता यांची भाज्यांच्या आणि धनधान्यांच्या स्वरूपात मी कशी पूजा मांडणी आणि विधी केला आहे हे तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा मातेविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। शाकंभरी देवी हे माता पार्वतीचे रूप आहे। अन्नपूर्णा देवी सुद्धा माता पार्वतीचे रूप आहे। त्यामुळे शाकंभरी नवरात्र उत्सवात अन्नपूर्णा मातेची पूजा सुद्धा महत्त्वाची मानली जाते। शाकंभरी देवी आणि माता अन्नपूर्णाची पूजा ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे। खरं तर देवीला भाज्यांचा, धनधान्यांचा साज केला जातो, पण आपल्या ज्या घरातल्या मूर्त्या असतात त्या खूप लहान असतात, त्यामुळे आपण त्यांना तसा साज करू शकत नाही। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी माता अन्नपूर्णेची, शाकंभरी देवीची पूजा धान्याच्या आणि भाज्यांच्या स्वरूपात करू शकता। शाकंभरी देवी ही भाज्यांची देवी मानली जाते, त्यामुळे ह्या पूजेमध्ये भाज्यांचे सुद्धा तितकंच महत्त्व आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडं अन्नपूर्णा मातेविषयी जाणून घेणार आहोत की नक्की अन्नपूर्णा माता कोण आहे, तिची कथा काय आहे, तिचं रूप कसं आहे, तिचं महत्त्व काय आहे, तिची मंदिरं कुठे आहेत, हे सर्व काही या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण कथेला सुरुवात करूया। सर्वप्रथम अन्नपूर्णा ह्या नावाचा अर्थ आहे अन्नाने भरलेली। ह्या देवीचे निवासस्थान वाराणसी असून अन्नपूर्णा देवी हे माता पार्वतीचे रूप आहे, म्हणजेच भगवान शंकर हे अन्नपूर्णा देवीचे पती आहेत। अक्षय तृतीया हा दिवस अन्नपूर्णा देवीचा वाढदिवस मानला जातो। हा दिवस सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी सुद्धा शुभ मानला जातो। माता पार्वतीने अन्नपूर्णा मातेचे रूप का धारण केलं असेल, तर आता आपण ते जाणून घेऊया। एके दिवशी शंकर आणि पार्वतीमध्ये भौतिक जगाबद्दल वाद झाला। शंकर म्हणाले की प्रत्येक भौतिक गोष्ट म्हणजे एक आभास आहे, अगदी मानव जे अन्न खातात ते सुद्धा एक आभासच आहे। त्यामुळे पार्वतीला खूप राग आला, कारण पार्वती ही भौतिक घटकांवर नियंत्रण ठेवणारी देवी होती। शंकराला आणि संपूर्ण जगाला आपले महत्त्व दाखवण्यासाठी पार्वती माता गुप्त झाली आणि म्हणाली, माझ्याशिवाय जग कसं टिकते हेच मला पाहायचे आहे। पार्वती गुप्त झाल्यामुळे जग अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला। शंकरांच्या भक्तांनी त्यांच्याकडे अन्नासाठी याचना करण्यास सुरुवात केली। देवांवर सुद्धा अन्नासाठी याचना करण्याची वेळ आली होती, त्यांनाही कुठेच अन्न मिळाले नाही। शेवटी शंकर आणि त्यांचे भक्त यांना समजले की पृथ्वीवरील वाराणसी शहरात एकच स्वयंपाकघर आहे, तिथे अन्न अजूनही उपलब्ध आहे। तेच पाहण्यासाठी शंकर काशीला अन्नाची याचना करण्यासाठी गेले। हे स्वयंपाकघर त्यांची पत्नी पार्वतीच्या मालकीचे होते, पण ती अन्नपूर्णा स्वरूपात होती। तिने स्वर्गीय जांभळी आणि तपकिरी वस्त्रे परिधान केली होती, मोजकेच दागिने घातले होते। ती एका सिंहासनावर बसली होती आणि पृथ्वीवरील भुकेलेल्या लोकांना अन्नाचे वाटप करीत होती। अशा प्रकारे दुष्काळ पडला असताना माता पार्वतीने अन्नपूर्णेच्या स्वरूपात तेथील लोकांची विश्वाचं पालनपोषण केलं आणि म्हणूनच तिला शाकंभरी देवी असेही म्हणतात। तर अशा या अन्नपूर्णेचं वर्णन ग्रंथांमध्ये केलं आहे। एक पूर्ण चंद्रासारखा चेहरा असलेली, लालसर कांती असलेली, 3 डोळे असलेली, उन्नत वक्षस्थळे असलेली आणि चतुर्भुज अशी तरुण देवी म्हणजे अन्नपूर्णा देवी होय। तिच्या डाव्या हातात स्वादिष्ट खीर भरलेले भांडे आहे आणि उजव्या हातामध्ये विविध प्रकारची रत्न जडवलेली सोन्याची पळी आहे। इतर 2 हात अभय आणि वरद मुद्रा दाखवतात। तिने सोन्याचे दागिने घातलेले आहेत, ती सिंहासनावर बसलेली आहे आणि तिच्या डोक्यावर चंद्राची कोर आहे। अन्नपूर्णे मातेचं मंदिर उत्तर प्रदेश येथील वाराणसी या शहरात आहे, पश्चिम बंगालमध्ये बराकपूर, मध्य प्रदेशात इंदोरमध्ये, कर्नाटकातील होरानाडू येथे, केरळातील चलापल्ली येथे, केरळ येथे कुन्नूर येथे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात भंडारा आणि अकोला येथे, तसेच गुजरात आणि राजस्थानमध्ये
चित्तोडगडावर माता अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे। महाराष्ट्रात अन्नपूर्णा देवीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे। असे म्हणतात, वधू लग्नाच्या वेळेस वधूची आई अन्नपूर्णा मातेची मूर्ती लग्नामध्ये आपल्या मुलीला देते। महाराष्ट्रात विवाहाच्या आधी वधू गौरीहार पूजन करते। यावेळी अन्नपूर्णेच्या पितळी किंवा चांदीच्या छोट्या मूर्तीची पूजा करून वधू सौभाग्यासाठी प्रार्थना करते। लग्नानंतर सासरी जाताना वधू ही मूर्ती आपल्याबरोबर घेऊन जाते। त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक घरातील देवघरांमध्ये अन्नपूर्णेची मूर्ती असते आणि तिची नित्यनेमाने पूजा केली जाते। मंगळागौर, बोडण या पूजांच्या वेळी सुद्धा याच अन्नपूर्णेची पूजा केली जाते। देवी भागवतामध्ये अन्नपूर्णा देवीचा उल्लेख कांचीपुरमची देवी आणि विशालाक्षीचा उल्लेख वाराणसी देवी असा केला आहे। स्कंद पुराणात एका शापामुळे महर्षी व्यास वाराणसीमध्ये आले आणि अन्नपूर्णा एक गृहिणी म्हणून आली आणि तिने त्यांना अन्न दिले असा उल्लेख आहे। पार्वतीने केलेल्या चमत्कारामुळे जगात कोठेही अन्न मिळाले नाही, म्हणून आपल्या मुलांसाठी शंकर अन्नांची याचना करत होते। पार्वती अन्नपूर्णेच्या रूपात बाहेर आली आणि तिने शंकराला अन्न दिले असा उल्लेख आहे। म्हणूनच अन्नपूर्णा मातेच्या पूजनाने धनधान्याची कधीही कमी पडत नाही। अशा या अन्नपूर्णा मातेला, शाकंभरी मातेला माझा अखंड दंडवत।
माझी अन्नपूर्णा देवीची पूजा झालेली आहे। कालच्या भागामध्ये काल जो व्हिडिओ केला होता त्याच्यात मी सांगितलं होतं की मी भाज्यांची धान्याची सुद्धा पूजा केलेली आहे, पण काल व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी या व्हिडिओच्या 2 भाग केले आणि तुम्हाला आज ही भाज्यांची धान्याची पूजा मी कशा पद्धतीने केली ते दाखवली। शाकंभरी देवी ही भाज्यांची देवी म्हणून ओळखली जाते, तर देवीला भाज्यांची आरास करतात, पण आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये आपण ते करू शकत नाही। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे देवीची मांडणी करून भाज्यांच्या स्वरूपात तुम्ही देवीची पूजा करू शकता। अन्नपूर्णा देवी, शाकंभरी देवी हे माता पार्वतीचंच रूप आहे। तर भाज्यांची आणि धान्याची पूजा करून मी अन्नपूर्णा मातेला, शाकंभरी मातेला मी मनापासून नमस्कार करते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडली का माझी पूजा, ही आरास केलेली तुम्हाला आवडली का, हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही सुद्धा अशी पौर्णिमेपर्यंत अशी पूजा तुम्ही करू शकता। तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि खूप खूप खुश राहा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।